हे वडे तुम्ही बघू शकता किती मस्त गुबगुबीत टम्म फुगले गेलेले आहेत. प्रत्येक वडा असं मस्त फुगलेला आहे. आज मी तुम्हाला अतिशय वेगळी असे मक्याच्या पिठांचे घारगे किंवा वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. हे वडे तुम्ही आमटी, भाजी किंवा नॉनव्हेज सोबत सुद्धा खाऊ शकता आणि प्रवासात सुद्धा नेऊ शकता. कारण 4 ते 5 दिवस हे वडे आरामात टिकतात. अजिबात तेलकट न होता अतिशय मस्त खुसखुशीत आणि केल्यानंतरही बराच वेळ असे गुबगुबीत राहणारे वडे कसे बनवायचे याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. वड्याच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल, अतिशय मऊ लुसलुशीत तरीही इतके मस्त खुसखुशीत आणि पोकळ वडे तयार होतात. अजिबात तेलकट होत नाही. एकच नाही तर प्रत्येक वडा असा मस्त गुबगुबीत फुगला जातो. चला तर मग लगेचच पाहूया मक्याच्या पिठाचे घारगे किंवा वडे कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मक्याचे वडे बनवण्यासाठी एका ताटामध्ये इथे मी मक्याचं पीठ घेतलं आहे. मेजरमेंट कपचा 1 कप आणि वजनामध्ये साधारण 150 ग्रॅम एवढं हे पीठ आहे. हे पीठ कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं. या पिठाला फारसा चिकटपणा नसतो, त्यामुळे वडे तुटू नये, छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 1 कप भरूनच गव्हाचं पीठ घालणार आहे. गव्हाच्या पिठामुळे छान बाइंडिंग येते आणि मस्त असे मऊसूत सुद्धा वडे तयार होतात. मेजरमेंट कपचा 1 कप आणि गव्हाचं पीठ सुद्धा वजनामध्ये 150 ग्रॅम एवढं आहे. त्यानंतर ह्यामध्ये पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. नंतर अर्धा चमचा भरून ओवा थोडासा हातावर चुरून घालणार आहे, म्हणजे छान स्वाद त्यामध्ये उतरला जाईल. सोबतच वड्यांना स्वाद आणि रंग सुरेख येण्यासाठी पाव चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा भरून भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे. सोबतच 2 छोटे चमचे एवढं आपल्याला तेल घालायचंय. तेल अजिबात मी गरम केलेलं नाही, साधंच तेल आपल्याला घालायचं आहे. आता हाताने व्यवस्थित आपल्याला हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत. असं व्यवस्थित एकजीव करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. फार सैलसर पीठ मळायचं नाही, कारण हे पीठ सरसरीत असतं, त्यामुळे लगेचच ते पातळ बनू शकतं आणि त्याचे वडे व्यवस्थित थापता येणार नाहीत किंवा तेलकट होऊ शकतात. इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे. पाहिजे तर थोडं कोमट पाणी करून सुद्धा वापरू शकता, म्हणजे छान त्याला चिकटपणा येईल. इथे बघू शकता व्यवस्थित मी पिठाचा गोळा मळून घेतला आहे. फार सैलसर मळायचा नाही, असा घट्टसरच पण मऊसूत असला पाहिजे. आता या मळलेल्या पिठावर एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. अगदी तेल ह्यामध्ये जिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण पिठाचा गोळा थोड्या वेळासाठी रेस्ट करत ठेवू तेव्हा तो कोरडा पडणार नाही. आता ह्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे वडे अगदी मस्त सगळे वडे टम्म फुगले जातात. इथे माझ्याकडे वेळ होता, त्यामुळे पीठ मी अर्धा तास मुरवत ठेवलेलं. आता हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. बघू शकता कसं मऊसूत झालं आहे आधीपेक्षा. आता लगेचच या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे. लिंबाच्या आकाराचे एवढे गोळे करायचे, पण मोठा लिंबू असतो तेवढ्या आकाराचे गोळे करायचे आहेत. कारण अगदी छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे नाहीत. आपल्याला पातळ पुरी लाटायची नाही, तर थोडेसे जाडसरच हे घारगे केले जातात, म्हणजे छान फुगले जातात आणि खायला सुद्धा मस्त लागतात. त्यामुळे इथे मी थोडेसे मोठ्या आकाराचे असे पिठाचे गोळे करून घेतले आहेत आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते कोरडं पडणार नाही. आता हे घारगे कसे करायचे याच्या मी 3 पद्धती दाखवणार आहे. त्यासाठी थोडंसं पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं या पिठाला सुद्धा तेल लावायचं. लाटणीला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि फार जास्त पातळ सुद्धा नाही आणि फार जास्त जाड सुद्धा नाही. मध्यम जाडीचा आपल्याला घारगा लाटून घ्यायचा आहे. ही झाली पहिली पद्धत. इथे तुम्ही जाडी बघू शकता. मध्यम अशी जाडी ठेवलेली आहे, म्हणजे व्यवस्थित घारगे फुगले जातात. आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. यामध्ये पिठाचा गोळा पुन्हा एकदा हाताने चांगला मळून घ्यायचा. थोडासा तेलाचा हात लावायचा पोळीपाटाला आणि आपल्या बोटांना सुद्धा, आणि नेहमी आपण पारंपरिक पद्धतीने कसे बोटाने वडे थापून घेतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. हे सुद्धा फार जाड किंवा फार पातळ थापायचं नाही. मध्यम जाडीचे वडे असे थापून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे. आणि तिसरी पद्धत दाखवते. पुन्हा एकदा चांगला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि एखादी अशी प्लेट घ्यायची आणि त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हलकासा दाब देऊन आपल्याला गोलाकार ही प्लेट फिरवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी मस्त गोल गरगरीत मध्यम जाडीचा घारगा तयार होतो. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे घारगे बनवू शकता. आता तयार केलेले हे काही घारगे लगेचच आपण तळून घेऊया.
घारगे तळण्यासाठी कढईमध्ये मध्यम आचेवर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. एक छोटासा पिठाचा गोळा यामध्ये घालून बघायचा. चटकन तो वर येतोय एवढं आपल्याला तेल कडकडीत गरम हवं आहे. आता लगेचच आपण यामध्ये घारगा सोडून घ्यायचा. बघू शकता अजिबात मी झारासुद्धा लावलेला नाही. तरीसुद्धा किती मस्त टम्म असा घारगा फुगून वर आला आहे. काही सेकंद खालच्या बाजूने हा तळून घ्यायचा. व्यवस्थित असा तळला गेला की लगेचच उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचा. जास्त उलटपालट करायचं नाही. फक्त एका बाजूने तळून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या बाजूने. म्हणजे घारगे अतिशय मस्त असे खुसखुशीत तयार होतात आणि अजिबात तेलकट सुद्धा तयार होत नाही. गॅसची आच मात्र आपल्याला मध्यम ते मोठीच ठेवायची आहे. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व घारगे मी इथे तळून घेणार आहे. बघू शकता अजिबात मी झाऱ्याचा वापर करत नाही. फक्त हा वडा तेलामध्ये सोडते आहे. व्यवस्थित टम्म फुगला गेला की काही सेकंद एका बाजूने तळून घेते आणि नंतर उलटवून दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहे. अशा पद्धतीने दुसरा घारगासुद्धा मस्त असा गुबगुबीत आणि तितकाच खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारा तयार झाला आहे. याच पद्धतीने सर्व घारगे मी इथे करून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची ही अतिशय वेगळी आणि मस्त अशी मक्याचे पिठांचे घारगे बनवण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे मी एक एक करून सर्व घारगे बनवून घेतले आहेत आणि बघू शकता एकही घारगा दबला गेला नाही. प्रत्येक घारगा असा मस्त टम्म फुगला गेलेला आहे. हाताला सुद्धा मी चोळून दाखवते. अजिबात तेलकट तयार होत नाही आणि तोडून सुद्धा दाखवते. आतून सुद्धा बघू शकता किती मस्त पोकळ. अजिबात एकही थेंब तुम्हाला इथे तेलाचा दिसत नसेल. आवाजावरून देखील तुम्हाला समजलं असेल. वरून असे खुसखुशीत आणि आतून पोकळ अजिबात तेलकट न होणारे हे घारगे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले कमेंट करून मला नक्की कळवा. चहासोबत असू दे, प्रवासात नेण्यासाठी किंवा घरातील जेवणासोबत असू दे, अतिशय उत्तम आणि मस्त चवीला लागतात. हे मक्याच्या पिठाचे घारगे बनवून झाल्यानंतर कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.